निम्म्यापेक्षा जास्त जगाची तहान भागवण्याचं कच्चं तेल आणि नैसर्गिक वायू नष्ट होण्याची भीती जगाला सतावते. तर अमेरिकेला टेन्शन आलंय युद्ध आपल्या दारात येण्याचं. युरोप किंवा आशियातल्या युद्धाची थेट झळ अमेरिकेला बसत नाही. एकही मोठं युद्ध अमेरिकेच्या भूमीवर लढलं गेलेलं नाही. मात्र आता एक घटना अशी घडली आहे की अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांना घाम फुटलाय. नेमकं घडलंय तरी काय पाहूया. तेहरानमध्ये बॉम्ब, वॉशिंग्टनमध्ये ड्रोन. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC मध्ये असलेला फोर्ट मॅकनेअर बेस संपूर्ण देशात सर्वात सुरक्षित मानला जाणारा हा भाग. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि संरक्षण मंत्री पीट हेक्सेट यांच्या घरांवर 2 अज्ञात ड्रोन उडताना दिसले. हे ड्रोन कुठून आले, कुठे गेले, त्यांचं नियंत्रण कोण करत होतं याची कोणतीही माहिती यंत्रणांकडे नाही. अमेरिका इराण युद्धामुळे सध्या या ड्रोनची बातमी अमेरिकेच्या प्रत्येक नागरिकाच्या ओठावर आहे. कारण ज्या प्रकारे अमेरिकेच्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसरात ड्रोन घुसल्यानं FBI आणि CIA सारख्या गुप्तहेर यंत्रणांची सुद्धा झोप उडाली आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनींच्या मृत्यूनंतर इराण सुडानं पेटलेला आहे आणि त्यामुळे या ना त्या मार्गानं अमेरिकेच्या मुख्य भूमीवर लक्ष करू शकतो अशी भीती यंत्रणांना आहे. ज्या प्रकारे अमेरिकेचा बदला घेण्याची भाषा सातत्याने इराण करत असताना अशा प्रकारच्या हल्ल्याची शक्यता वाढल्याचं सुद्धा मानलं जातंय. अनआइडेंटिफाइड ड्रोन वाशिंगटन में देखे गए, मुझे लगता है एक चिंता का विषय है अमेरिका के लिए, और वहां पर सेक्रेटरी ऑफ स्टेट और डिफेंस सेक्रेटरी का भी घर है. 9/11 के बाद ऐसा कभी समय नहीं आया कि जब कभी कोई भी हमला अमेरिका की मेनलैंड पर. अगर अभी ये सस्पेक्टेड ड्रोन देखे गए हैं जो सिक्योरिटी जोन में, तो मुझे लगता है कहीं ना कहीं बहुत बड़ी चूक है. फोर्ट मॅकनेअर बेसवर दिसलेल्या ड्रोनचं गूढ उकलत नसल्यामुळे अमेरिकेला तातडीनं उपाययोजना कराव्या लागल्या. व्हाईट हाऊसमध्ये तातडीची बैठक घेऊन या घटनेचा आढावा आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. परराष्ट्र मंत्री रुबियो आणि संरक्षण मंत्री हेक्सेट यांचा मुक्काम हलवण्याची तयारी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसात त्यांना दुसरीकडे तात्पुरती निवासस्थानं दिली जातील. देशात अनेक सैन्य स्थळांवर लॉकडाऊन करण्यात आले. न्यू जर्सी आणि फ्लोरिडा सारख्या महत्त्वाच्या हवाई तळांवर चार्ली लेव्हल अलर्ट जारी करण्यात आला. कोणत्याही क्षणी हल्ला होण्याची शक्यता असेल तर चार्ली हा सर्वोच्च अलर्ट दिला जातो. तसंच जगभरातल्या आपल्या दूतावासांसाठी ग्लोबल सिक्युरिटी अलर्ट जारी करण्यात आला. इराणच्या सर्वोच्च नेत्याला ठार करण्याच्या उद्देशानं इस्रायल अमेरिका युद्ध छेडलं गेलं. पहिल्या काही सेकंदांमध्ये त्यांचा हेतू तर साध्य झाला, मात्र युद्ध थांबलेलं नाही. आता या युद्धाची व्याप्ती संपूर्ण आखातात पसरलेली असताना वॉशिंग्टन DC मध्ये आढळून आलेल्या ड्रोन्समुळे युद्ध अमेरिकेच्या दारात येऊन ठेपल्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. संत कबीरांच्या भाषेत सांगायचं तर बोया पेड बबूल का आम कहा से होय. अमेरिकेनं इराणमध्ये जे पेरलंय तेच आपल्या राजधानीत उगवायची भीती आता त्यांना वाटू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.